भारतभर ज्यांनी मातृत्वाची रुजवण केली आणि त्या मातृत्वाच्या पोटी जिथे वात्सल्याच्या धारा अविरतपणे बरसत होत्या, बरसत आहेत आणि या कायमस्वरूपी बरसत राहील. कारण आई जरी आमच्यातनं निघून गेली तरी तिचं ममत्व आमच्यातनं कधीच जात नसते. आणि म्हणून आईची जी प्रतिमा आहे ती कायमस्वरूपी हृदयामध्ये अशा पद्धतीने स्थिरावलेली आहे की ती जयी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र तिचा आवास असतो, तिचा वावर असतो, तिचा आभास असतो, तिचं अस्तित्व असतं. आणि तेच खरं सत्व असतं मायत्वाचं. म्हणजे ज्या अनाथांना स्वतःच्या मायेची पखरण जिनं केली त्या सिंधुताई सपकाळ यांच्यावर जितकं बोलावं, जितकं भाष्य करावं, आता श्री अरविंद सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केलं, अनेक अधिक वैज्ञानिक त्याला अधिष्ठान दिलं. आणि त्या समवेत जी काही त्यांनी मीमांसा इथे केलेली आहे कार्यकर्तृत्वाची, व्यक्तिमत्व जितकं मोठं असतं तितकं त्याच्या मागचा कार्यभार, त्याचं कर्तृत्व हे फार मोठं असतं. कारण व्यक्तीला व्यक्तित्व देण्याचं कार्यच मुळात त्याचं कर्तृत्व करत असतं. आणि म्हणूनच अशा या व्यक्तित्वावर प्रकाश टाकण्याकरता कदाचित आमचे शब्दही तोकडे पडू शकतील. कारण काही काही व्यक्तींच्या प्रतिमा आणि त्यांचं कर्तृत्व इतकं डोंगरा एवढं विशाल असतं की जिथे असं म्हणतात ना की समुद्राची शाई करावी आणि आकाशाचा कागद करावा आणि त्याच्यावर भावनांचं शिंपण करत करत लिखाण करावं, ते कधीही न संपणार, अविरत, अव्याहतपणे, अखंडपणे, निरंतरपणे, सातत्याने नुसतं लिहित जावं. पण त्याच्याकरता भावनेचा स्रोत जो आहे तो अखंडपणे असा स्त्रवत असतो आणि त्याच्याकरता कुठेतरी मातृत्वाचं देवत्व समोर असावं लागतं. आणि हे आदर्शत्व ज्यांनी शिकवून दिलं ते आज आमच्यात नाही आहेत. पण माय म्हटल्यानंतर, आई म्हटल्यानंतर त्याप्रमाणे बहिणाबाईंच्या 4 ओळी मला आजही आठवतात की बहिणाबाई चौधरी त्यांनी मायेची जी व्याख्या केली होती ती त्यांच्या अनुभवात अशी उत्स्फूर्तपणे बाहेर पडली. एक कवयित्री मायेच्या बाबतीमध्ये बोलून जाताना बोलली की माय सोपान नावाचा त्यांचा एक मुलगा, परिस्थिती अतिशय सिंधुताईंसारखीच, ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झालेलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलाला शिकवण्याकरता कुठेतरी बाहेर टाकावं, कारण शिकण्याची धडपड, शिकवण्याची धडपड, शिकण्याची आस त्या निरक्षर बाईलाही त्यावेळेला होती. आणि म्हणून माझा पोरगा सोपान हा शिकला पाहिजे म्हणून तिनं त्याला मावशीकडे शिकायला पाठवलं. आणि मावशीकडे शिकायला जाताना स्वाभाविकरित्या त्यावेळेला गरिबी, दारिद्र्य घरामध्ये आतोनात नांदत होतं. श्रीमंतीचा लवलेश ओठावरही येत नव्हता, घरात स्थिरावणार तरी कुठे. आणि अशा परिस्थितीमध्ये सोपानला मावशीकडे शिकायला टाकलं म्हणजे जाच येणार, त्रास होणार, यातना होणार, पण तरी ते सहन करावं लागेल याची जाणीव असूनही या माई माऊलीनं आपला पोटचा गोळा, एकुलता एक मुलगा मावशीच्या पदरी पाठवला. आणि मावशीच्या पदरी शिकवत असतानाच मावशी बिचारी घरामध्ये 3-3 कुटुंब एकत्र नांदणार आणि त्याच्यात भरीसभर म्हणून दारिद्र्याची ती अतिशय शिकोशीक भरलेली माप, धान्याचं कोठार रिकामं, पण दारिद्र्य मात्र ओसंडून वाहून राहिलेलं. आणि अशा परिस्थितीत त्या सोपानला आणखीन त्याच्यात भर म्हणून टाकलं, नाही म्हणता आलं नाही. मावशीनं त्याला पदरी ठेवलं आणि हा सोपान शाळेमध्ये जायला लागला. शाळेमध्ये जाता जाता कधी कधी उशिरा यायला लागला, कधी कधी शाळेमध्ये येताना त्याला उशीर व्हायचा. आणि मग आल्यानंतर कधी भूक भूक म्हणून तो मावशीच्या मागे लागायचा, मावशी भूक लागली ग, काहीतरी खायला दे. चिडलेली मावशी अतिशय पेशाने, अतिशय त्रागाने, उद्वेगानं सोपानला पकडायची आणि मरेस्तोर मार मार मारायची, कारण सगळ्या कुटुंबाचा राग त्याच्यावर निघायचा. आणि मग तो राग निघाल्यानंतर परिस्थितीचा राग, रोष सगळा त्या बिचाऱ्या सोपानवर निघायचा. आणि कधी तर त्या दिवशी तर अतिशय कहर झाला, सीमा गाठली गेली आणि मावशीनं चक्क त्याच सोपानला घरात आल्याबरोबर, शाळेत आल्याबरोबर चुलीतल्या जळत्या लाकडाचं कोलीत दिलं, डाग दिले. आणि ह्या असह्य वेदना त्याच्या पाठीवर जेव्हा उमटल्या तेव्हा रात्रीचा दिवसाचा विचार न करता आपली धोपटी गुंडाळली आणि सोपान तडक जे थेट निघाला तो आईकडे.
आल्याबरोबर त्यानं जोरात दार वाजवलं. माय माय दार उघड माय. एकदम बहिणाबाईंना जाग आली. एवढ्या रात्री कोण आलं? आई आपल्या पोराचा आवाज विसरणार असं शक्य तरी होईल का? 10 कोसावर असलेलं पोर जेव्हा रडतं त्याचा देखील आवाज आईच्या कानापर्यंत येऊन पोहोचतो. हे तर दाराच्या समोर उंबरठ्यावर येऊन पडलेलं पोर जोरजोरात ओरडून राहिलेलं, माय दार उघड, माय दार उघड. ओरडून राहिला, आक्रोश करून राहिला. बहिणाबाईनं मोठ्या मुश्किलीनं दार उघडलं. पाहत होतं सोपान. अरे सोपान, एवढ्या रात्री कसं काय आलो तू घरात? अरे मावशी ओरडेल ना, मावशीला सांगून आला की नाही एवढ्या रात्री तुला मावशीने सोडलं तरी कसं? तो काही बोलला नाही. तो घरात आला, धाय मोकलून रडायला लागला. बहिणाबाईनं त्याला जवळ घेतलं. बेटा काय झालं सांगशील की नाही? सोपाना बाळा काय झालं? सोपाननं आपली पाठ शर्ट बाजूला काढला आणि तो फाटका तुटका शर्ट बाजूला करत आईला पाठ दाखवली. पाठीवर जळते व्रण अक्षरशः तिथे जखमेतनं त्याच्यातनं रक्त स्रावत होतं. चटक्यांची दाहकता जाणवत होती. बहिणाबाईंनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्या अंधाऱ्या रात्री पाण्याचे थेंब, अश्रूंचे थेंब त्या जखमांवर पडले मलम होऊन. सोपानने पाहिलं. सोपाननं केविलवाणा स्वरात म्हटलं, माय सगळं काही करवं माय, पण आता मावशीकडे नको पाठवं, लय मारते माय. बहिणाबाईंनी त्याही स्थितीत परिस्थिती ओळखली. बहिणाबाई म्हणाल्या, अरे वेड्या, ती मावशी आहे. शिकून मोठा व्हायचा असेल तर हे चटके सहन करावे लागतील बेटा. मावशीकडे जावंच लागेल. ती मावशी आहे, मी माय आहे, मी पदरी घेईल, तुला सांभाळेल, समजावून सांगेल, पण मी शिकवू शकत नाही रे राजा. तुला शिकून मोठं करायचं आहे तर मावशीकडे जावं लागेल. मावशी आणि मायमध्ये हेच अंतर आहे. आणि तिने 4 शब्दामध्ये सांगितलं, मंडळी, मायची व्याख्या कुठल्या वेदात नाही सापडणार. हृदयातनं आलेलं हे मामत्व जेव्हा ओठातनं बाहेर येतं तेव्हा ते काव्य नसून तो वेदांत होतो. आणि तिने 4 शब्दात मायची परिभाषा सांगितली की माय म्हणता म्हणता ओठ ओठाले भिडते. माय, मा ओठ एकमेकाला मिळाला, माय ओठ मिळाला, मा करता उघडला, य करता मिटला, माय. आणि मग या मायवरनं मावशी लांबला. म्हणून माय म्हणता म्हणता ओठ ओठाले भिडते, मावशी म्हणता म्हणता अंतर लई फाकते. आणि या अंतरामुळे माणसाचं ममत्व हे त्या मायेच्या रूपानं जेव्हा प्रगट होते तेव्हा खऱ्या अर्थानं मित्रांनो ही माया, हे वात्सल्य, हे प्रेम, हा जिव्हाळा, हा ओलावा, हे ममत्व इथेच कुठेतरी असतं, कोणाच्या तरी रूपानं वावरत असतं. हे त्याला कळतं जेव्हा तो निराधार होतो. जेव्हा गजबजलेलं गाव असतं तेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाचा पत्ता नसतो. आणि जेव्हा आपल्याला लाथाडल्या जातं, दुरावल्या जातं, झिडकारल्या जातं तेव्हा मात्र आपण आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यायला सुरुवात होतो. सिंधुताईंनी नेमकं हेच केलं. 14 नोव्हेंबर 1947 ला जन्माला आलेली ही बालिका कोणत्या स्वप्नामध्ये कोणी विचार करतो का? माणूस या धर्तीवर जेव्हा येतो तेव्हा आपलं अस्तित्व काय याचा कोणीतरी विचार करतो का? आणि त्या अस्तित्वामध्ये जेव्हा असे निखारे वारंवार वाटायला येतात तेव्हा माणसाने एक तर स्वतःला संपून तरी टाकावं, नाही तर समाजाला तरी या संपवावं. हा उद्वेग माणसाच्या मनामध्ये आल्याशिवाय राहतच नाही. मग तर देवत्व असो नाही तर मनुष्यत्व असो, हा मानवी स्वभाव आहे, ही प्रकृती आहे. आणि म्हणून या प्रकृतीच्या स्वरूपामध्ये जेव्हा असा सिंधुताईंसारखं जेव्हा व्यक्तिमत्व निखरून बाहेर पडतं, उजळून बाहेर पडतं, तेव्हा हे यज्ञोपवीत असतं जे धारण करावं लागतं यज्ञाच्या आधी. आणि म्हणून हा कर्मयज्ञ जेव्हा सुरू होऊन जातो तेव्हा याच्यामध्ये आहुती द्यावी लागते, त्यागाची, तपस्याची, श्रमाची, परिश्रमाची, अपमानाची, सन्मानाची, संवेदनांची. इतकंच नव्हे तर पोटच्या गोळ्याची. या आहुतीला मर्यादा तरी किती? आणि याच्यातनं साध्य तरी काय होणार? पुढे समोर काळोखच दिसतोय आणि चालायचंच आहे. कुठेतरी एखादा आशेचा